श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, आम्ही तुला शरीराने जरी दिसत नसलो, प्रत्यक्षात जरी येत नसलो, तरीही आमच्या अस्तित्वाची जाणीव तुला नेहमीच जाणवेल. आयुष्यामध्ये तुला खूप मोठे व्हायचे आहे, स्वतःला सिद्ध करायचे आहे, तर तू तुझ्या कामाप्रती नेहमीच प्रामाणिक राहा. तुला जे काही शक्य आहे ते सर्व काही करण्याची तयारी नेहमी ठेव. अडचणी, त्रास, समस्या हे सर्व काही तुझ्या यशापर्यंतच्या मार्गातील एक टप्पे आहेत. त्यांना तू टाळू शकत नाहीस. फक्त कधीकधी मागे पुढे होत राहते, पण या सर्वातून तुला जावेच लागेल आणि प्रत्येकालाच जावे लागते. म्हणून तू या सर्वांचा सामना करण्याची नेहमीच तयारी ठेव. म्हणजे मग तुला हताश, निराश झाल्यासारखे वाटणार नाही. दुःख निर्माण जरी झाले असले तरीही सुखाची चाहूल तुला साहसीपणाने वागण्याचे धाडस निर्माण करेल. तुझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, आयुष्यामध्ये खूप मोठे होण्यासाठी आमच्या तुला नेहमीच शुभेच्छा असतील. तुझ्या प्रत्येक मार्गावर आमचे मार्गदर्शन नेहमीच तुला लाभेल. देवांवर निशंक होऊन विश्वास ठेवून बघ. तुझ्या कष्टाचे, मेहनतीचे फळ तुला एक दिवस मिळणारच आहे. आणि बाळा, भूतकाळाचे दुःख करू नकोस. भूतकाळात घडलेल्या चांगल्या किंवा वाईट या दोन्ही गोष्टीतून मिळालेल्या अनुभवावरून तू तुझ्या भविष्यकाळाचा अंदाज बांधू नकोस. काल तुला जर भूतकाळात एखादा कटू अनुभव आला असेल, एखादे अपयश तुझ्या कामात तुला आले असेल, तर त्यावरून व्यर्थ विचार करून तू तुझ्या वर्तमान काळाच्या व भविष्यकाळाच्या स्वप्नांची तुलना करू नकोस. भूतकाळातून शिक. नवा कटू असलेला अनुभव घे, तरीही सत्य असणारा अनुभव तुला स्वीकारावा लागेल. ज्ञान तुला आत्मसात करावे लागेल आणि भविष्यकालीन स्वप्नांसाठी, ती पूर्ण होण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहा, सकारात्मक राहा. तुम्ही सुद्धा सहमत असाल तर आत्ताच हो देवा कमेंट करा. आयुष्यामध्ये तुम्हाला काही मिळवायचे असेल तर ती फक्त आणि फक्त देवांची कृपा, त्यांचे आशीर्वादच. यापेक्षा जास्त आणि या पलीकडे काही मला नको. ही एक निस्वार्थी भावना फक्त एकदा अंतःकरणात जागवून बघा. जे स्थान तुम्ही तुमच्या देवांना मनात देता, ते स्थान अगदी खोलवर सच्च्या अंतःकरणाला एकदा सांगून बघा. जे समाधान तुम्हाला तुमच्या इच्छापूर्ती झाल्यानंतर होणार आहे, ते समाधान देवांची कृपा झाल्यानंतर होणार आहे असे एकदा भासावून बघा. खूप सुखद, विलक्षण अनुभव, निरपेक्ष भावना एका क्षणात अंतःकरणातून जागी होते. ते शाश्वत सत्य हेच आहे की देवांचे आपल्या आयुष्यात आणि आपल्या मनात असलेले स्थान, त्यांची पावित्रता हेच होय. नाहीतर या युगात बाकी सर्व काही अशाश्वतच आहे. याचा अनुभव तर रोज नव्याने प्रत्येकालाच येत असतो. तुम्ही सुद्धा तुमच्या देवांना तुमच्या जीवनात एक शाश्वत सत्य म्हणून स्वीकारत असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व स्वामी समर्थ स्वामी परिवारात सहभागी व्हा. देवांजवळ, स्वामींजवळ एकच अंतःकरणापासून प्रार्थना करा की, हे स्वामीराया, मला फक्त तुमच्या चरणाजवळ स्थान द्या. मला या जीवनात तुमचे नाम घेण्याची संधी द्या. या जीवनात मला काही हवं असेल तर ते फक्त तुमची कृपा आणि आशीर्वाद होय. अशी तळमळ, एवढी ओढ मनात जागी ठेवायला हवी. तेवढी निष्पाप भक्तिभाव मनात रुजवावा लागेल. तेव्हाच स्वामींच्या प्रचितीची व त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नव्याने होईल. स्वामी लीला तर करतच असतात, पण ते त्यांनाच अनुभवण्याचे सुख मिळते ज्यांच्याकडे तो भक्तिभाव, निस्वार्थीपणा असतो.
आणि जेव्हा स्वामी कृपा जीवनात होते तेव्हा मग जीवनात निर्माण होणाऱ्या सुख आणि दुःखाच्या कोणत्याही क्षणाची बाधा आपल्यापर्यंत येऊच शकत नाही. सुख आले की गर्व होत नाही व दुःख आले तरी अपयशी वाटत नाही. तर त्यातूनही काहीतरी जे काही घडत असते त्यामध्येच आपले हित आहे हे लक्षात येत असते. जीवन जगण्याची परिभाषाच तेव्हा बदलून जाते जेव्हा व्यक्ती स्वामींशी एकरूप एकनिष्ठ होऊन जाते. व्यक्तीमधील मीपणा, अहंकारपणा, मान, अपमान, सन्मान या सर्व भावना तेव्हा शून्य होतात. कारण हे म्हणजे जीवन नाही तर या सर्वांपुढे आपले देव किती मोठे व कसे मोठे आहेत हेच सत्य पुन्हा पुन्हा मनाला आठवू लागते. श्री स्वामी समर्थ. आजचा स्वामी संदेश आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असेच संदेश नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.